कसे आहात सर्वजण? आय होप मस्त असताल. मी धनुश्री. मला तर यूट्यूबवरती आपले व्हिडिओ होते सुरुवातीला. थोड्या दिवस मी टाकले होते. त्यानंतर रीच लांब आली, एवढी लांब आली की आता मला व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना तरी कॅमेरासमोर पण मला उभं राहता येईना आणि काय बोलायचं हे पण कळाना. अशी गत झाली आत्ता तरी, पण ठेवता येत नाही. त्यामुळे सगळे व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह होतात गॅलरीमध्ये पण आणि यूट्यूबला राहतील. त्या हिशोबाने मी सगळे आता म्हणजे डेली शूट करणार म्हणजे आणि अपलोड करणार. तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता एक पण दिवस वाया नाही घालवला. इथून पुढचा आजपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ते आता टाकणार, कायम टाकणार. मी छोटी काय ना, जे शूट करा 1-2 मिनटाचे असले तरी मी शेअर करणार, पण मी टाकणार. माझे व्हिडिओ मी काय थांबवणार नाही, एवढं तर नक्की. व्हिडिओ इथून पुढे रोज येतील, बघत राहा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय. रवा केला होता, तो ठेवायचा राहिला होता फ्रीजमध्ये. एका हाताने दरवाजा उघडला आणि मग त्यामध्ये हा रवा मी असा ठेवून घेतला. फ्रीजमध्ये जास्त काही नाही आहे. आत्ता तरी बनवायची मला अजून स्वयंपाक बाकी. स्वयंपाक काय केला नाही आहे आज. भाजीला काय करावं रोज उठून टेन्शन असते की भाजीला काय करायचं रोज रोज. तर आज बनवणार आहे मी टोमॅटोची भाजी आणि गरमागरम चपात्या बनवते आणि बरोबर परत तुम्हाला भेटायला. डीमार्टमधून काही काही बरण्या घेतलेल्या आहेत बरं का मी. त्या सगळं स्टोअर करून भरून ठेवला. जिथे जिथे ज्या डाळी भरायच्या होत्या त्या सगळ्या भरून मग घेतल्या. आणि आमच्याकडे टोमॅटोच्या भाजीमध्ये हलव्याची डाळ टाकतात बरं का. म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी पाहिलं आहे. आणि दुपारी बघा आमच्या पिल्लानं काय उद्योग करून ठेवला होता. उद्योग म्हणजे काय की जाऊन चिखलामधून खेकड्याचं पिल्लू छोटंसं पकडून घेऊन आला. त्याला भीती पण नाही वाटत आणि काहीच वाटत नाही. घेऊन आला आणि मला आणून दाखवते. मग बघ मी काय पकडलं आहे. आणि मग त्याला घरातच ठेवून घेतलं. त्या छोट्याशा पिल्लाला म्हटलं कार्तिकला पण सोडायचं नव्हतं त्याला. मग बसलो होता ग्लासमध्ये, त्याला पाणी घेतलं, त्यात भरून ठेवलं. त्यानंतर दुपारी काहीच केलं नाही. दिवसभर नसे थोडीशी झोप काढली, आराम केला आणि डायरेक्ट संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज संध्याकाळी मस्त जेवणामध्ये बनवायची होती ग्रीन पीसची भाजी. त्याचीच तयारी चालू होती. वाटण वगैरे बनवून घेतलं. वाटणामध्ये जास्त काही नाही बरं का, खोबरं आणि कांदा. तर मी मस्त असं फ्राय करून घेते तेलामध्ये आणि मग तो वाटण करते. आणि आपल्या डिगभरचे जे मसाले रोजचेच असतात तेच, पण भाजी इतकी छान होते ना, मस्त टेस्टी. आणि जिरे मोहरीचा डबा पण संपला होता, तो पण भरून ठेवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्या.